भोपळ्याच्या घाऱ्या आपण नेहमी बनवतो, पण आज मी इथे भोपळ्याच्या तिखट खमंग खुसखुशीत अशा पुऱ्या बनवते. भोपळ्याची साल काढून फोडी करून धुवून घ्यायचा, कुकरच्या डब्यात घालायचा, त्यामध्ये पाणी घालायचं नाही. हा डबा कुकरमध्ये ठेवून सॉफ्ट असा भोपळा शिजवून घ्यायचा. अर्धा छोटा चमचा जिरे, ओवा, लसूण, मिरची, कढीपत्ता, आलं याचं आपल्याला पाणी न घालता जाडसर असं फ्रेश वाटण बनवून घ्यायचं आहे. शिजलेला भोपळा स्मॅश करून घ्यायचा, त्यामध्ये बनवलेलं वाटण, मीठ घालायचं, धणेपूड, लाल तिखट, हळद, तीळ घालायचे 2 चमचे, कोथिंबीर, 1 चमचा बेसन घालून सगळं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता आपल्याला बसेल एवढं गहू पीठ घालायचं. छान मऊसूत असा याचा गोळा मळून घ्यायचा. 5 मिनिटे भिजवून घ्यायचा आणि पोळपाटाला तेल लावून याची मी पुरी लाटून घेते. ही आपल्याला तळून घ्यायची आहे मीडियम हीटवरती. छान खमंग खुसखुशीत अशा या पुऱ्या होतात. प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता. आरामात 1 ते 2 दिवस टिकतात. कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.